तेषामहं समृद्धर्ता मृत्यु संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम किंबहुना धरोधरा जो मातेची आई उदरा तो मातेचा सोयरा केतुलापा तेवी मी तया जैसे असती तैसिया कळी काळ नोकोनिया घेतला पट्टा एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थांची कांता ओरांड मागे। प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला श्लोक अध्याय क्रमांक 12 गीतेतील अध्याय क्रमांक 12 आणि 12व्या अध्यायातील हा श्लोक क्रमांक 7। या 7व्या श्लोकामध्ये आम्हाला मार्गदर्शन करत असताना भगवंत म्हणतात, तेषामहं समृद्धता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम। अर्थात भगवंत म्हणतात, ज्यांनी माझ्या ठिकाणी चित्त अर्पण केलेलं आहे, चित्त स्थिर केलेलं आहे, अशा त्या माझ्या भक्तांना मी या जन्म मृत्यूच्या रहाडगड्यातून, या संसार रूपी भवसागरातून अतिशय अल्प काळामध्ये सोडवितो। काय म्हणतात भगवंत, जो कोणी भक्त माझ्या ठिकाणी चित्त अर्पण करतो, मला चित्त देतो, माझ्या ठिकाणी चित्त स्थिर करतो, त्या अशा माझ्या भक्ताला मी अतिशय अल्प काळामध्ये या संसार रूपी भवसागरातून, या जन्म मृत्यूच्या रहाडगड्यातून अतिशय अल्प काळात सोडवितो। आणि त्याच्यावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, किंबहुना धनुर्धरा जो मातीची आई उदरा तो मातेचा सोयरा केतुलापा तेवी मी तया तैसे असती तैशिया कळी काळ नोकोनिया घेतला पट्टा एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता ओरांड मागे। अर्थात या ठिकाणी ती ओळख करून देत असताना, आपल्याला मार्गदर्शन करत असताना, मातेच्या उदरी जन्मलेला जो मुलगा असतो तो मातेला किती प्रिय असतो, किती आवडता असतो, त्याचप्रमाणे भगवंताने या सृष्टीवर ज्याला ज्याला जन्माला घातलेला आहे तो प्रत्येक मनुष्य, तो प्रत्येक जीव भगवंताला आवडत आहे, प्रत्येक जीव भगवंताला आवडत आहे। ज्याप्रमाणे बाळ कसंही जरी असलं, काळ असू द्या, गोर असू द्या, चांगलं असू द्या, अपंग असू द्या, मातेकडे त्याच्याकडे पाहण्याचा भेद नसतो, फरक नसतो, सर्वांकडे समान पाहत असते माता। उलट आरती अपंगावर जास्त प्रेम करते, उलट आरती इतरांना नावडत असेल त्याच्यावर जास्त प्रेम करते माता। सगळ्या प्रकारची व्यवस्था त्याची करत असते। त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करत असताना भगवंत म्हणतात, तुम्ही फक्त मला चित्त अर्पण करा। तुम्ही जर मला चित्त अर्पण केलं तर जो अट्टहास तुमचा चालू आहे, जी धावपळ तुमची चालू आहे, ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करतायत या संसार रूपी रहाटगाड्यातून सुटण्यासाठी, या जन्म मृत्यूच्या भवसागरातून सुटण्यासाठी, तुम्ही रहाटगाड्यातून सुटण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय की नाही, अतिशय अल्प काळामध्ये तुम्हाला काय करतो मी, या जन्म मृत्यूच्या रहाटगाड्यातून सोडवितो। अशा प्रकारे भगवंत या ठिकाणी जाणीव करून देतात। श्लोकावर अर्थपूजा करण्याआधी, श्लोकावर चिंतन करण्याआधी, विवरण घेण्याआधी ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या आसनगाव गावातील हे विषय परिवार आणि या विषय परिवाराचे पिताश्री कैलासवासी राजाराम विठ्ठल विषय बाबांना मागच्या वर्षी 29 नोव्हेंबर 2023 रोजी देवाज्ञा झाली, त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि आज त्यांच्या प्रथम पुण्य स्मरण दिनानिमित्त या ठिकाणी आपण प्रवचन आयोजित केलेलं आहे। बाबांच्या पाश्चात हा पूर्ण विषय परिवार
त्यांचे भाऊ असतील, बहीण असेल, संपूर्ण विषय परिवार, त्याचप्रमाणे आमच्या सोनालीताई असतील, मोनिकाताई असतील, आदितीताई असतील, केतकीताई असतील आणि बाबांच्या पत्नी शारदाताई असतील. खरं तर अतिशय अल्पशा आजाराने बाबांचं निधन झालं. वयाच्या 64व्या वर्षी त्यांनी आपला निरोप घेतला. माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचं दुःख येत असतं, अनेक प्रकारचे प्रसंग येत असतात. काही दुःख अशा प्रकारे असते की त्या दुःखाला मनुष्य सहज सामोरे जात असतो, पण काही प्रकारचं दुःख असं असतंय की ते सतत माणसाला सतवत असते, आठवण करून देत असते, त्याचं परत ते दुःख माणसाला होत असते. आणि अशा प्रकारे भावांबद्दल जर बोलायचं झालं तर मोठ्या भावांनी राहावं आणि बारक्या भावाने आधी त्यांना सोडून जावं, यासारखं दुसरं दुःख त्यांना नसणार आहे. मित्रांनो, आपलं घराचं जर पाहायला गेलं तर आज आपण ह्या इमारती वगैरे पाहतोय, पण आज पण आमच्या खेड्यापाड्यावर अशी काही घरं पाहायला मिळतात की एक मधला खांब असतो, त्या खांबावर संपूर्ण घराचं ओझं असते. त्याला देवखांब म्हणतात, देवखांब म्हणायचे. संपूर्ण ओझं त्या मधल्या खांबावर असायचं. जोपर्यंत तो खांब मजबूत आहे, जोपर्यंत तो खांब बळकट आहे, व्यवस्थित आहे, तोपर्यंत इतर खांबांना बाजूच्या अजिबात काही धक्का नसतो, अजिबात काही कुठल्या प्रकारचं ओझं घ्यायचं नसतं किंवा काही टेन्शन नसतो, चिंताग्रस्त नसते, काही नसतंय. आणि म्हणून आजूबाजूच्या खांबांना त्या मधल्या खांबाची काही अंशी किंमतही कळत नसते. पण ज्याला आपण देवखांब म्हणतो, संपूर्ण घराचा आधारस्तंभ जो असतो, संपूर्ण घराचा आधार भार घेऊन जो खांब उभा असतो, तो खांब ज्या वेळेला मोडतो ना, तो खांब ज्या वेळेला जातो ना, त्यावेळेला संपूर्ण घराचं भार त्या इतर बाजूच्या खांबांवर आला जातो आणि मग ते खांब एकमेकात चर्चा करतात. थोड्या दिवस आपल्यावर हे ओझं आलं तर आपल्याला एवढं जड झालंय, आयुष्यभर त्या मधल्या खांबाने कसं झेललं असेल, कसं सांभाळलं असेल. आणि म्हणून घरातला कर्ता पुरुष जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या घराला आकार असतो, आधार असतो, एक वेगळ्या प्रकारचं वातावरण त्या घरामध्ये असतंय. पण कर्ता पुरुष ज्या वेळेला घरातून निघून जातो ना, त्यावेळेला त्या भिंती सुद्धा गप्प असतात, बोलक्या भिंती सुद्धा गप्प राहिल्या जातात. माणसं काय, माणसांवर तर ते दुःखाचा प्रसंगच असतो. जे दुःख असतंय त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. आणि म्हणून दैवजात दुःखे भरले, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोन औंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक देवी आहे बाळा मेळ माणसाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. आम्ही आमच्या आयुष्याचा मार्गक्रमण करत असतो, आम्ही आमच्या जीवनाचा प्रवास करत असताना, मार्गक्रमण करत असताना अनेक प्रकारचे धकेचपेटे आम्हाला सोसावे लागतात, अनेक प्रकारचे प्रसंग आमच्यावर येत असतात, अनेक प्रकारच्या संकटांना आम्हाला सामोरे जावं लागत असते. प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनाची वाटचाल करत असताना सुखाची अपेक्षा करत असतो, सुख मिळावं म्हणून धडपड धावपळ करत असतो. ज्याची अपेक्षा करतोय ते मरतय तरी भेटत नाही, आणि ज्याची अपेक्षा नसते ते मरतय तरी सोडत नाही. कोणालाही मनापासून वाटत नाही की मला दुःख व्हावं म्हणून, मरेपर्यंत सोडत नाही माणसाला. ते वाटत असेल आपल्याला अमुक माणूस सुखी आहे, तमुक माणूस सुखी आहे, आपल्याकडे अमुक आलं की मग आपण सुखी होऊ. भ्रम आहे, आपला भ्रम आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे? मना तू विचारी असणारे, विचारी म्हणा तुझी शोधणी पहा. तू शोधून पहा या जगामध्ये सुखी कोण आहे. एखाद्याकडे भरपूर पैसा असेल आणि कदाचित तुला वाटत असेल की तो सुखी आहे, जावे त्याच्या वंशात तेव्हा काही. बरं का? आणि म्हणून ज्याची अपेक्षा आम्ही करत नाही ते आम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही.
आणि ज्याची आम्ही अपेक्षा करतोय त्यासाठी शेवटपर्यंत धावपळ करतोय, धडपड करतोय, पण त्याची आणि आमची काही भेट होत नाही. आजच्या कलियुगामध्ये जर आम्ही विचार केला, आजच्या कलियुगामध्ये जर आम्ही प्रत्येकाचा विचार केला, बघितलं, प्रत्येक माणसाची धावपळ चालू आहे. स्पर्धात्मक आज बऱ्याचशा भूमिका आम्हाला पाहायला मिळतात, गोष्टी पाहायला मिळतात. प्रत्येक गोष्टीत कॉम्पिटिशन चालू आहे, स्पर्धा चालू आहे. आजच्या माणसाचं जर निरीक्षण केलं या कलियुगातलं, तर प्रत्येक मनुष्य श्रीमंताच्या यादीत नाव यावं म्हणून धडपड करतो. माझं नाव श्रीमंताच्या यादीत आलं पाहिजे, माझं नाव श्रीमंताच्या यादीत यावं म्हणून मनुष्य आयुष्यावर धडपड करत असतो, धावपळ करत असतो. ज्या दिवशी माणुसकीच्या यादीमध्ये नाव यावं म्हणून धावपळ करेल ना, त्या दिवशी त्याच्या आयुष्यामध्ये खरी श्रीमंती त्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. त्याला विचारांची श्रीमंती म्हणतात, त्याला विचारांची श्रीमंती म्हणतात. आणि ती विचारांची श्रीमंती जर तुम्हाला हवी असेल, ज्या ठिकाणी आपल्याला भगवंताने ठेवलेलं आहे, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कवतुक आहे संचिताचे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. जसं भगवंताने आपल्याला ठेवलंय तसं जर राहता आलं तर जिथे आहोत त्याच ठिकाणी आपल्याला सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. जिथे आहोत तिथेच आपल्याला समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. किती साधं आणि सोपं या ठिकाणी भगवंताने आम्हाला जाणीव करून दिलेले मार्गदर्शन केलेलं आहे. काय म्हणतात भगवंत? तेषामहं समृद्धता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मैया वेशित चेतसाम. तुम्ही फक्त चित्त द्या मला. आमची जी धावपळ चालू आहे ना, ती ह्या जन्म मृत्यूच्या रहाटगाड्यातून सुटावं म्हणून, मोकळं व्हावं म्हणून. आमची जी धावपळ चालू आहे ना, संसार रूपी जे भवसागर आहे, त्या भवसागरातून आम्हाला तरुण जावं म्हणून आमची धावपळ चालू आहे, म्हणून आमची धडपड चालू आहे. जे आम्हाला हवं आहे, मोकळं व्हायचंय, मुक्ती हवी आहे, का मिळत नाही, का कळत नाही? आम्ही अजून सुद्धा बद्ध अवस्थेमध्ये का कार्य करतोय? अजून सुद्धा आम्ही बांधलेलो का आहोत? मोकळा होण्याचा मार्ग आम्हाला माहिती नाही आहे. ज्या मार्गाने आम्ही मोकळे होऊ, ज्या मार्गाने आम्हाला समाधान प्राप्त होईल, सुख प्राप्त होईल, तो मार्ग आम्हाला माहिती नाही आहे. आम्ही काय करतोय? संसार करत असताना मायेच्या जाळामध्ये अडकलो जातोय. आम्ही आमच्याच सभोवती मायेचं जाळं निर्माण करत असतो. आम्हाला कळत नाही आम्हाला कोणी बांधलेलं आहे. मोकळं करण्यासाठी फक्त संत आहेत. मोकळा करण्याचा अधिकार फक्त संतांचा आहे. मुक्त करण्याचा अधिकार फक्त संतांचा आहे. बांधणारे किती आहेत? पहिले म्हणजे 3 गुण आहेत, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. या 3 गुणांनी मनुष्य कार्य करत असतो. इंद्रिय कर्म करताना दिसतात आमचे, पण इंद्रियांकडून कर्म करून घेणारं मन मात्र कोणाला दिसत नाही. आमचे डोळे पाहताना दिसतात, पाहायला लावणारा मन दिसत नाही. आमचे हात काम करताना दिसतात, पाय चालताना दिसतात, कान ऐकताना दिसतात, तोंड बोलताना दिसतंय, बोलायला लावणारं मन दिसत नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आधी मन घेई हाती तोची गणराज गणपती. मन इंद्रियांचा राजा, सर्व भावे त्याची पूजा, मन जीवींचा प्रधान, मन माझे नारायण. ते मन कसं आहे? तुका म्हणे मन चंचल किती, मन वढाय वढाय उभ्या पिकातील ठोर. कसं आहे ते? हाती येऊ देईना गुरुची बळ. चित्त जर देवाला अर्पण करायचंय, चित्त जर देवाच्या चरणी स्थिर करायचं आहे, तर चित्त हे अंतःकरण पंचकातला 4था भाग आहे. पहिलं आहे अंतःकरण, मन, बुद्धी आणि मग चित्त आहे. जर चित्त आम्हाला देवाच्या चरणी अर्पण करायचं आहे, देवाच्या चरणी जर चित्त आमचं स्थिर करायचं आहे, तर पहिला आम्ही विचार केला पाहिजे आमच्या अंतःकरणामध्ये काय आहे. असं म्हटलं जातंय, जे पोटी तेच ओठी. तुमच्या अंतःकरणामध्ये जी शिस्त आहे ना, तुमच्या आतमध्ये जे विचार असतात ना, तेच तुमच्या इंद्रियांकडे पाहायला मिळतात. आम्ही अंतरंगापेक्षा बाह्य अंगाला जास्त महत्व देतोय.
बाह्यांगाने माणसाने किती जरी रंगरंगोटी केली, बाह्यांगाने माणसाने किती जरी नटापटा केला तरी त्याचा अंतरंग बदलत नाही. आणि जर बाह्यांगाने नटापटा करून, बाह्यांगाने ड्रेस वेश करून जर अंतरंग बदलला असता तर साधूचा वेश केल्याबरोबर रावणाची वृत्ती बदलायला हवी होती, पण बदलली नाही बदलली. साधूचा वेश केल्यानंतर वास्तविक वृत्ती बदलायला हवी होती, नाही बदलली. बाह्यांगाने माणसाचे विचार बदलत नसतात, बाह्यांगाने माणसाचं अंतःकरण बदलत नसतंय. त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, आमच्या अंतःकरणामध्ये कुठले विचार हवे आहेत, कसं जगावं वागावं याचा विचार सर्वप्रथम आम्ही केला पाहिजे. आम्ही जी कर्म करतोय ना ती कर्म म्हणजेच भक्ती आहे. कर्मालाच भक्ती म्हटलं जातंय. कर्म हाच आमचा धर्म आहे ही आमची गीता शिकवते. गीतेमध्ये भगवंताने काय सांगितलेलं आहे, तुमच्या आयुष्यामध्ये आलेलं, तुमच्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते कर्म प्रामाणिकपणे करणं याला धर्म म्हणतात, याला धर्म म्हणतात. आणि म्हणून आज बाबांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त हे आपण प्रवचन आयोजित केलेलं आहे. ज्या वेळेला आपला एखादा माणूस मरतोय, जातोय, त्यावेळेला यमलोकापर्यंतचा प्रवास माणसाचा 1 वर्षापर्यंतचा असतो. शास्त्र सांगते, पुराण सांगतात 1 वर्षापर्यंतचा असतो. ज्या वेळेला आपण वर्ष श्राद्ध करतोय, पुण्यस्मरण करतोय, त्यावेळेला त्या माणसाचा त्या यमलोकापर्यंतचा प्रवास त्या दिवशी संपलेला असतो. त्याच्यानंतर माणसाने केलेली जी कर्म असतात, पाप किंवा पुण्य दोनच, कर्माचे प्रकार अनेक आहेत, कर्माचे प्रकार अनेक आहेत, पण अनेक प्रकारच्या कर्माची विभागणी मात्र दोनच प्रकारात होते शेवटी, पाप आणि पुण्य. ज्याप्रमाणे आपली कर्म असतील त्याप्रमाणे पुढची योनी किंवा गती ठेवलेली आहे. फक्त आम्ही आयुष्यामध्ये कर्म करत असताना, कार्य करत असताना एवढं स्मरणात ठेवलं पाहिजे, पापाचं स्मरण होत नाही, केलं जात नाही, पुण्याचं स्मरण केलं जात. आज काय आहे, पाप स्मरण आहे की पुण्य स्मरण आहे? बाबांनी बाबांच्या आयुष्यामध्ये केलेलं जे काही पुण्यकर्म असतील त्याचं स्मरण म्हणजे पुण्यस्मरण, पुण्यस्मरण आहे. आम्ही जी कर्म करतो की ना त्याची विभागणी 2 प्रकारात होत असते, पापात किंवा पुण्यात. ही कर्म जे आहे ते कर्माचा लेखोजोखा करत असतो चित्रगुप्त. त्या चित्रगुप्ताच्या खाली लिखाण करण्यासाठी, हे सगळं रेकॉर्ड लिहिण्यासाठी 12 श्रवणदेवांची निर्मिती केलेली आहे. 12 श्रवणदेव आहेत. ते 12 श्रवणदेव आमचे सगळ्या कर्माचा लेखोजोखा करतायत. कसा, त्याचा उल्लेख पुराणात केलेला आहे, त्याचा उल्लेख आहे शास्त्रामध्ये. कसा करतात, काय कर्म केली ती कर्म, काय कर्म केली, गरीबाला लुबाडलं, पाकिटमार केलं, एखाद्या माझ्या आई बहिणीकडे वाईट नजरेने बघितलं, काय कर्म केली ती कर्म, समोरच्याची धन लुबाडण्याचं कार्य केलं, काम केलं, काय कर्म केली, त्याचा द्वेष केला, मत्सर केला, तिरस्कार केला, जी कर्म केली असतील ती कर्म, ज्या इंद्रियाने केले असतील ते इंद्रिय, ज्या वेळेला केलं असेल ते टायमिंग, वेळ, आणि ज्या ठिकाणी केलं असेल ते ठिकाण, एवढ्यापर्यंतचा रेकॉर्ड सगळा लिहिलेला असतोय. आणि ते सगळं कार्य करण्यासाठी चित्रगुप्ताच्या हाताखाली 12 श्रवणदेवांची निर्मिती केलेली आहे. ज्या वेळेला ते ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने पुढे गती ठेवलेली आहे. फक्त आम्ही आमचं आयुष्य जगत वागत असताना एवढा विचार केला पाहिजे की माझ्याकडून चुकून सुद्धा वाईट कर्म घडता कामा नये, कारण पापाचं फळ ते दुःख आहे. पाप कर्म जर घडली आमच्याकडून तर आम्हाला कोणीही सोडू शकत नाही. दुःख म्हणजे दुःखच आहे, पुण्याचं फळ ते सुख आहे. पुण्य कर्म जर घडली तर ते सुखही कोणी आमच्याकडून हिरावून घेणार नाही. सर्वांगामध्ये बाण टोचलेल्या अवस्थेमध्ये 6 महिने वेदना सहन करणारा भीष्माचार्य स्वतःच्या मनाला विचारतायत, देवाला विचारतायत, असं काय पाप कर्म मी केलं, असं काय पाप कर्म माझ्याकडून घडलं की गेली 6 महिने माझ्या सर्वांगामध्ये बाण आहेत,
सर्वांगामध्ये बाण असलेल्या अवस्थेमध्ये गेली 6 महिने मी ह्या वेदना सहन करतोय, मी हे दुःख सहन करतोय, मी हा त्रास सहन करतोय. मी काय अशी कर्म केली, माझ्याकडून काय अशी कर्म घडली. विचार करत असताना बराच कालावधी निघून गेल्यानंतर भगवंत त्या ठिकाणी आले. भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी आले आणि ज्या वेळेला भगवंताचं दर्शन झालं डोळ्यांनी, भगवंताला बघितलं, त्यावेळेला भीष्माचार्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, पाणी आलं. 6 महिने वेदना भोगतोय म्हणून नाही, 6 महिने सर्वांगामध्ये बाण टोचलेल्या अवस्थेमध्ये त्रास सहन करतोय म्हणून नाही. अरे देवा, तू माझ्या समोर उभा आहे, दोन्ही हात जोडून नमस्कार करावा असं वाटतंय माझ्या मनामध्ये, मला वाटतंय रे देवा, पण सर्वांगामध्ये बाण असल्या कारणाने हात जोडू शकत नाही. का डोळ्यामध्ये अश्रू आहेत? अरे देवा, तुझं दर्शन झाल्याबरोबर, तुला बघितल्याबरोबर यावं आणि तुझ्या चरणावर पडावं, नमस्कार करावा, साष्टांग नमस्कार करावा असं माझ्या मनामध्ये आहे, असं मला वाटतंय देवा. पण मी येऊ शकत नाही, तुझ्या चरणाला स्पर्श करू शकत नाही, तुझं दर्शन घेऊ शकत नाही. का? माझ्या सर्वांगामध्ये बाण टोचलेल्या अवस्थेमध्ये मी आहे देवा, मी नाही येऊ शकत. पण देवाकडे पाहता पाहता मनामध्ये विचार करतायत, अशी कुठली कर्म देवा माझ्याकडून घडली. भीष्माचार्य स्वतःला विचारतायत, देवाला विचारतायत, उभ्या आयुष्यामध्ये असं काय माझ्याकडून घडलं की गेली 6 महिने सारे सर्वांगामध्ये बाण टोचलेल्या अवस्थेमध्ये मी ह्या सगळ्या काही वेदना सहन करतोय. तेवढ्यात समजलं की कधीही माझ्याकडून पाप कर्म घडलं नाहीत. हो, पण एकदा मी चुकलेलो, एकदा चुकलेलो. रस्त्यामध्ये ज्या वेळेला जात असताना रस्त्यात जेव्हा सरडा आडवा आला, त्यावेळेला त्या सरड्याला मी बाणाने बाजूला केलं. जे बाणाने मी सरड्याला बाजूला केलं, तो सरडा जाऊन एका काटेरी कुंपणावर पडला आणि काटेरी कुंपणावर पडल्यानंतर त्या सरड्याने फक्त 6 पल वेदना भोगल्या होत्या त्या सरड्याने. त्या 6 पलाचा परिणाम, त्या 6 पलाचं दुःख, त्या 6 पलाची परतफेड 6 महिने सर्वांगामध्ये बाण टोचलेल्या अवस्थेमध्ये वेदना सहन कराव्या लागल्या. परमार्थाला सुरुवात जी आहे ना, ती आमच्या विचारापासून होत असते, ती आमच्या कर्मापासून होत असते, ती आमच्या गुणापासून होत असते. नव्हे नव्हे आमच्या जगण्या वागण्यापासून परमार्थाला सुरुवात होत असते. आमचं नेमकं चुकतं काय माहितीये का माऊली? माणूस मेल्यानंतर चौघांच्या खांद्यावर असल्यानंतर मग त्याला आम्ही सांगतोय रामनाम सत्य आहे, सांगा याचा उपयोग त्याला काय उपयोग त्याला? तो गेलेला आहे ना. तुम्ही किती जरी ओरडला, किती जरी जोराने तुम्ही त्या ठिकाणी सांगितलं, त्याला काही उपयोग आहे? बरं, ज्यांना उपयोग आहे त्यांची चर्चा काय असते, त्यांचे विचार काय असतात? खरं तर आज प्रत्येकाला प्रवचनाची गरज आहे, कीर्तनाची गरज आहे, जगद्गुरु तुकोबांच्या विचाराची गरज आहे, माऊली ज्ञानोबांच्या विचाराची गरज आहे. पण आमची आवड आहे का तिकडे? आम्हाला आवडतंय काय आवडतंय आम्हाला? प्रवचन हे परिवर्तनासाठी आहे, कीर्तन हे परिवर्तनासाठी आहे, पण आम्ही त्याच्याकडे मनोरंजन म्हणून पाहतोय, आम्ही त्याच्याकडे टाइम पास म्हणून पाहतोय आणि म्हणून आम्हाला परिवर्तन दिसत नाही. जी कर्म आम्ही करतोय ना, त्या कर्माने भक्ती घडत असते. जी कर्म आम्ही करतोय ना, त्या कर्माने परमार्थ घडत असतो. म्हणून तर जगद्गुरु तुकोबांनी केलेलं कार्य बघा, गाथेच्या रूपामध्ये आपल्याला अनुभवायला येईल. 4-4.5 हजार अभंग जगद्गुरु तुकोबांचे आहेत. एक अभंगाचा जर आम्ही अभ्यास केला, एक अभंग जर आम्ही बघितला, महाराजांना आलेले अनुभव, महाराजांच्या आयुष्यामध्ये घडलेले प्रसंग, बरे वाईट जे काय असतील ते अभंगाच्या रूपामध्ये महाराजांनी लिहून ठेवले. गाथा म्हणजे जगद्गुरु तुकोबांचं चरित्र आहे. माऊली ज्ञानोबांनी आम्हाला 18 अध्याय ज्ञानेश्वरी दिली, गीतेवर भाष्य केला.
अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी मौली ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली, ज्ञानेश्वरीची रचना केली. अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी. आमच्यामध्ये परिवर्तन घडावं म्हणून, मनोरंजन म्हणून नाही, टाइमपास म्हणून. जनाबाई, बहिणाबाई, कान्होपात्रा महिला म्हणूनच जन्माला आल्या, महिला म्हणूनच कार्य केलं. पण आज कर्माने अजरामर झाल्या ना. आज कर्माने आमच्या हृदयात आहेत ना, आमच्या घरात आहेत ना, वाङ्मयाच्या रूपाने. इवलीशी मुक्ताई आमची 9 वर्षाची 3 देवांना उपदेश करते. त्रिदेव जननी म्हटलेला आहे तिला, त्रिदेव जननी. कोणाला उपदेश करते मुक्ताई? योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. जर मौलींनी ताटी उघडलीच नसती तर आज हा ज्ञानेश्वरी ग्रंथ आम्हाला मिळाला नसता. चांगदेव 65 नसते, अमृतानुभवासारखा ग्रंथ आम्हाला मिळाला नसता, हरिपाठ आम्हाला मिळालं नसतं. ती 9 वर्षाची मुक्ताई ज्ञान देवांना उपदेश करते. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी बंद करून बसणं, लोकांनी त्रास दिल्यानंतर आपण थांबणं हा धर्म आपला नाही आहे. अरे वाचा जगद्गुरु तुकोबांचं चरित्र वाचा, मौली ज्ञानोबांचं चरित्र वाचा, नाथ महाराजांना वाचा, कळेल तुम्हाला. त्रास देणारे आज नाही, प्रत्येक युगात आहेत, प्रत्येक वयाला आहेत. तुम्हाला राजकीय क्षेत्रामध्ये त्रास होत असेल, सामाजिक क्षेत्रामध्ये त्रास होत असेल, तुम्ही जो क्षेत्र तुम्ही निवडला असेल, ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही वाटचाल करत असाल, त्या क्षेत्रामध्ये जशी तुमची प्रगती होईल ना तसे तुम्हाला त्रास देणारे भेटतील. पण तुम्हाला सांगू का, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा तेवढेच असतात. हे जगद्गुरु तुकोबांचं चरित्र आम्हाला सांगते, मौली ज्ञानोबांचं चरित्र आम्हाला सांगते. आमचं कर्तव्य काय आहे ते आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतात, आम्ही थांबता कामा नाही. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये वाटचाल करत असताना कितीही जरी त्रास झाला तरी थांबू नका, पुढे चालत राहा. सत्य मार्ग जर तुम्ही स्वीकारला असेल, सत्याच्या मार्गावर जर तुम्ही वाटचाल करत असाल तर पांडुरंग परमात्मा तुम्हाला साथ देत असतो, तुम्हाला सहकार्य करत असतो. कधीही ते कार्य बंद पडणार नाही. फक्त वाटचाल ठेवा, तुम्ही निष्ठेने, श्रद्धेने, आत्मविश्वासाने करत राहा. कल्पना करा, तुकोबांचं कीर्तन बंद पडावं म्हणून लोकांनी प्रयत्न केला, कीर्तनात जाऊन तुकोबांना मारले. थांबण्याचा प्रयत्न केला असता तर आज 4500 अभंगाची गाथा आम्हाला भेटली नसते. निवृत्ती, ज्ञानदेव, सोबण आणि मुक्ताबाई या 4ही भावंडांना जगता वागता यावा, समाजाने स्वीकारावा, मानपत्र मिळावा, शुद्धीपत्र मिळावं. आई वडिलांनी देहांत प्रायचित्ताची शिक्षा भोगली विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता. बोलायला काही वाटत नाही, पण देहांत प्रायचित्त याच्यापेक्षा मोठी शिक्षा असेल कोणती? कोणती शिक्षा असेल? थांबले नाहीत माऊली. ज्या कार्यासाठी आपला अवतार आहे, लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. ज्या कार्यासाठी आपला अवतार आहे, ज्या कार्यासाठी आपलं येणं आहे, ते कार्य आपण करायचंय, थांबायचं नाही, थांबायचं नाही. आणि म्हणून तुम्ही कुठे आहात हे महत्वाचं नाही, बरं का मौली. कारण आपला जन्म कुठं व्हावा हे आपल्या हातात नव्हतं. पण ज्या घरात जन्म झालेला आहे, ऋणानुबंधाच्या गाठी आहेत. ज्या आई वडिलांचे ऋण आहेत त्याच आई वडिलांच्या पोटी जन्माला आलेलो आहोत. ज्या बाईचे ऋण आहेत तीच बाई आपल्याला भेटलेली आहे. ज्या मुलांचे ऋण आहेत तीच मुलं आपल्या पोटी जन्माला आलेली आहेत. ज्या समाजाचे, ज्या देवाच्या, त्या देशाचे ऋण आहेत त्याच ठिकाणी आपला जन्म झालेला आहे. एवढं फक्त आपण स्मरणात ठेवलं पाहिजे. तुम्ही कुठे आहात हे महत्वाचं नाही, जिथे आहात तिथे काय करताय हे महत्वाचं आहे, बरं का. आता बसलोय प्रवचनाला, आपण तनाने बसलेलो आहोत, पण मनाने कुठे आहोत? ना मी तुमचं सांगू शकत ना माझं तुम्ही सांगू शकत. मनाने कुठे आहोत ते. जिथे आहात तिथे काय करताय हे महत्वाचं आहे. बिरबल आणि बादशाह असे रस्त्यामध्ये चालले होते. दोघेही जात असताना
बादशाने सांगितलं बिरबला, अरे बिरबला, सकाळपासून विचार करत होतो तुझी माझी भेट होते कधी आणि मी तुला सांगतोय कधी. म्हणे काय? रात्रीचं एक स्वप्न. म्हणे काय? आता आपण चाललोय की नाही असाच आपण स्वप्नामध्ये चाललोय, दोघेही बरोबरच आहोत. आता चाललोय असाच आणि असंच आपण गप्पा गोष्टी करत चाललेलो आहे रे. पण जाता जाता झालं काय माहितीये का? आपल्या रस्त्यामध्ये दोन वेगवेगळे खरडे आले रे, वेगवेगळे खरडे आले. एका खरड्यात तू पडला, एका खरड्यात मी पडलो, दोन्ही वेगवेगळ्या खरड्यामध्ये दोघे पण आपण पडलो रे. माझं काही मला वाटलं नाही, पण तुझं मला खूप दुःख वाटतंय. वाटलं. कोण बोलतोय? बादशाह बोलतोय बिरबलाला. तुझं मला खूप दुःख वाटलं रे. आता मात्र बिरबल विचारतोय बादशाला, महाराज का हो, काय झालं? अरे काय झालं काय विचारतोय? दोघेही असंच चाललेलो, दोन खरडे समोर आले, दोन खरडे वेगवेगळे, वेगवेगळ्या खरड्यामध्ये दोघे पण आपण पडलो. माझं मला काही वाटलं नाही, पण तुझं दुःख मला याच्यासाठी वाटलं की मी ज्या खरड्यात पडलो तो खरडा मधीचा होता, पण तू ज्या खरड्यात पडला तो खरडा घाणीचा होता रे, तो खरडा घाणीचा होता, म्हणून तुझं खूप दुःख मला वाटलं रे. पण तो पण बिरबल ना, तो कुठे थांबलाय? तो म्हणते, महाराज खरंच सांगतो तुम्हाला, सकाळपासून माझ्या मनात होतं की आपली भेट होते कधी आणि माझं रात्रीचं स्वप्न तुम्हाला सांगतोय कधी. असंच ना, जसं तुम्हाला स्वप्न पडलं तसंच असाच आपण चाललोय. दोन खरडे आहेत. आता बादशाला वाटलं मला गाडीच्या खड्ड्यात पडतोय की काय, पण तसं काही केलं नाही. काय म्हणतोय बिरबल? अहो असंच चाललोय आपण, दोन खरडे आहेत, दोन वेगवेगळे खरडे आहेत, दोन्ही वेगवेगळ्या खरड्यामध्ये आपण पडलो. आणि खरंच हो, तुम्हाला जसं स्वप्न पडलं तसंच तुम्ही मधीच्या खरड्यात पडले आणि मी घाणीच्या खरड्यात पडलो. पण पुढचं ऐका ना. इथपर्यंत बादशाला बरं वाटलं. पुढचं ऐका. ज्या वेळेला आपण खरड्यातून बाहेर आलो ना, त्यावेळेला तुम्ही मला चाटत होतात आणि मी तुम्हाला चाटत होतो. कुठे आहोत हे महत्वाचं नाही, तिथे राहून काय करतोय ना हे महत्वाचं आहे. तो घाणीच्या खरड्यात पडूनही बाहेर आल्यानंतर काय करतोय? मध खातोय. पण हा मधाच्या खरड्यात पडूनही बाहेर आल्यानंतर घाण खातोय. मग सांगा ना श्रेष्ठ कोण? आणि म्हणून या ठिकाणी भगवंत काय म्हणतात माहितीये का? तुम्हाला जर या राडगड्यातून सुटायचं आहे, जन्म मृत्यूच्या राडगड्यातून जर सुटायचंय, मोकळं व्हायचंय, या संसारूपी भवसागरातून जर तुम्हाला मोकळं व्हायचंय, तरुण जर जायचंय, तर तुम्ही काय करा? फक्त चित्त मला द्या. पण चित्त अर्पण करण्याच्या आधी, चित्त स्थिर करण्याच्या आधी आम्ही पहिले विचार केला पाहिजे आमच्या अंतःकरणाचा. आमच्या अंतःकरणामध्ये काय आहे? काय आहे अंतःकरणामध्ये? बाबा विज्ञान खूप प्रगत आहे. विज्ञानाने खूप चांगल्या चांगल्या मशिनी, मोठमोठ्या मशिनी दादा तयार केल्या. तो एकदा माणूस टाकला ना त्या मशिनीमध्ये की बाहेर आल्यानंतर बाबा कुठे कुठे गाठी आहेत त्या सगळ्या दिसतात. त्याच्या हाताला आहे, पायाला आहे, कानाला आहे, पोटाला आहे, पाठीला आहे की नाही? सगळ्या गाठी दिसतात. पण आतल्या गाठी कुठं दिसत नाहीत. दिसतात? एखादा माणूस जवळ येतो, 1-2 महिना मस्त चांगला आपल्याशी बोलतो, आपल्याकडून सगळं काढून घेतोय, आपणही भावाप्रमाणे त्याच्याशी बोलतोय. आणि ज्या वेळेला काहीतरी आपल्या विरुद्ध तो करतोय ना, त्यावेळेला माणूस बोलतो फक्त आतल्या गाठीचा ना, तो 2 महिने माझ्या जवळ बसला पण ओळखता नाही आला. आपल्या अंतःकरणात काय आहे ना हे महत्वाचं आहे. आपल्या मनामध्ये काय विचारात आहे महत्वाचे आहे. म्हणून अंतःकरण, मन, बुद्धी आणि मग चित्त. चौथा, ते चित्त देवाला आपण अर्पण करायचं आहे. ते चित्त एकदा काय अर्पण केलं की भगवंत काय म्हणतात? त्या माझ्या भक्ताला. भक्त 4 प्रकारचे आहेत: आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. आर्त भक्त म्हणजेच दुःखापासून निवृत्त होण्यासाठी जो प्रसंग आलेला आहे, त्या प्रसंगातून बाजूला होण्यासाठी जे भक्ती करतात त्याला आर्त भक्त म्हणतात. जिज्ञासू म्हणजे देवाला जाणण्यासाठी जे भक्त करतात, भक्ती करतात त्याला जिज्ञासू भक्त म्हणतात. अर्थार्थी म्हणजे फक्त जिथे जाईल तिथे. बरं, त्याला सांगितलं ना दादा, प्रवचन श्रवण करायला, कीर्तन श्रवण करायला गावात हरिनाम सोहळा चालू आहे. शब्द काय माहितीये त्याचा? मराल टाइम नाही. बरं का? ही माणसं मात्र मग नंतर आहे ना, मंदिराची पायरी सोडत नाही दादा.
ज्या वेळेला सगळं शरीर थकतंय ना, मग तेव्हा विचारलं जाते, बाबा तुम्ही कधी प्रवचनाला नाही, कीर्तनाला नाही, हरिनाम सोहळ्या नाहीत, कधी मंदिरात तुम्ही दिसलेच नाही तो, पण आता 4 दिवस पाहतोय सलग, सकाळी येऊन बसताय, संध्याकाळपर्यंत इथेच बसलेले असतात, कारण काय? मग त्याच्या तोंडातून उत्तर येते, घर खायला धावतोय, काय करू? बायको माझं ऐकत नाहीत, पोरं माझं ऐकत नाहीत, सुना माझ्या चेष्टा करायला लागली, पोरं नातवंड चेष्टा करायला लागली माझी, घर माझं खायला धावतोय, काय करू? आयुष्यभर मनुष्य सगळे काही करत असतो मुलाबाळांसाठी, बायको पोरांसाठी. मी म्हणतोय करावं, कारण ऋणानं बंधाच्या गाठी त्यांना सुख समाधान शांती आपल्याकडून प्राप्त झालीच पाहिजे. आणि त्यांचं संगोपन आपण नाही करायचं तर कोणी करायचं? केलंच पाहिजे. पण हे सगळं करता करता कधीतरी एकांतात बसला ना तर स्वतःच्या मनाला विचार, मी मुलांसाठी केलं, बाईसाठी केलं, घरादारासाठी केलं, समाजासाठी केलं, कुटुंबासाठी केलं, माझ्या स्वतःसाठी मी काय केलं? कधीतरी विचार आहे मनाला, स्वतःसाठी मी काय केलं? जगलो ना, मी सर्वांसाठी जगलो, पण स्वतःसाठी जगता 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 वृद्ध पण प्राप्त झालं, पण स्वतःसाठी कधी जगताच आलं नाही. माणसाला कधीच जगता आलं नाही. आणि म्हणून आपलं मन महत्वाचं आहे. मन वढाय वढाय उभ्या पिकातील ढोल. भगवंताने बुद्धी दिलेली आहे, त्या बुद्धीचा वापर कशा प्रकारे कुठे करावा हे आपल्याला कळलं पाहिजे. त्या बुद्धीचा वापर जर योग्य झाला तर चांगल्या प्रकारची कर्म घडतात, पण त्या बुद्धीचा वापर जर अयोग्य झाला तर नको त्या प्रकारची कर्म घडतात, हे मात्र निश्चित आहे. वाईट कर्म करणाऱ्या माणसाला कळत नाही की मी करतोय ते वाईट आहे म्हणून, कळत नाही. परवा एका रस्त्यातून चाललो होतो, एका कोऱ्या भिंतीवर मस्त मोकळी भिंत होती, त्या भिंतीला पेंट करून रंग लावून त्याच्यावर एक काहीतरी लिहित होता पेंटर, बरं का. एका हातामध्ये ब्रश आहे, दुसऱ्या हातामध्ये त्याच्या सिगरेट आहे, सिगरेट ओढतोय, फुंकतोय एका हातामध्ये, आणि दुसऱ्या हातामध्ये लिहितोय माऊली तो. अक्षर मला बरं वाटलं, जर थांबलो, म्हटलं बघू तरी खरी काय लिहितोय तो पाहावा आपण. एका हातामध्ये सिगरेट आहे, एका हातामध्ये ब्रश आहे, आणि लिहितोय काय लिहिलं? धूम्रपान निषेध. किती फरक पडेल बरं वाचणाऱ्यांमध्ये. वाईट कर्म करणाऱ्याला कळत नाही का मी करतोय ते वाईट आहे, कळत असून सुद्धा तो करतोय, करायला लावतात. लावणारे कोण आहेत? मुख्य 3 गुण आले, नंतर ते आले काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा, सगळेच आले, ते सगळे आले, अनेक आहेत. पण माणसाच्या जीवनामध्ये, माणसाच्या आयुष्यामध्ये जर माणसाने विचार केला तर माणसाचं आयुष्य बर्बाद करणारे मुख्य 3 आहेत, काम, क्रोध आणि लोभ. कामाचा अतिरेक ज्या वेळेला होतोय त्यावेळेला अत्याचार घडला जातो, लोभाचा अतिरेक ज्या वेळेला होतोय त्यावेळेला भ्रष्टाचार घडला जातोय, आणि क्रोधाचा अतिरेक ज्या वेळेला होतोय त्यावेळेला अत्याचार घडला जातोय, हिंसाचार घडला जातोय क्रोधाचा अतिरेक झाल्यानंतर. कलीचं आगमनच असं झालेलं आहे की एका हातामध्ये जीव आहे, एका हातामध्ये लिंग आहे, आणि तो ब्रह्मदेवाला म्हणतोय याच्यावर ज्याने नियंत्रण ठेवलं तो जिंकला, पण याच्यावरचं नियंत्रण ज्याचं गेलं त्याचं आयुष्य बर्बाद झालं. समजा आयुष्य बर्बाद झालं. आणि म्हणून सत्ययुगामध्ये 100% पुण्य होतं, म्हणून त्याला आयुष्य तेवढं होतं 27 लाख 17,28,000 वर्ष सत्ययुगाचं आयुष्य. 17,28,000 वर्ष सत्ययुगाचं आयुष्य. का? 100% पुण्य होतं. त्रेतायुगामध्ये 25% पाप, आणि त्या 25% पापाचं हरण करण्यासाठी भगवान श्रीरामांना यावं लागलं. त्या युगाचं आयुष्य किती होतं त्रेतायुगाचं? 12,96,000 वर्ष त्रेतायुगाचं आयुष्य. द्वापार युगामध्ये 50% पुण्य आणि 50% पाप झालं, म्हणून भगवान श्रीकृष्णांना यावं लागलं त्या ठिकाणी. कशासाठी? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माची स्थापना करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि भक्ताचं रक्षण करण्यासाठी भगवंताला यावं लागलं द्वापार युगामध्ये. धर्म रक्षावय अवतार दिसी आपुल्या पारिशी भक्त जनांबर ऋषीसाठी जो दुष्ट आंबर ऋषीसाठी जन्मसोशी येले दुष्ट निंदिलेले किती एक धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल असताच करी तुका म्हणे तुझं वर्णी ती पुराणे होय नारायण दया सिंधू. द्वापाराचं आयुष्य किती? 8,64,000 वर्ष. कलियुग ज्या वेळेला ब्रह्मदेवा पुढे आला त्यावेळेला कली म्हणतोय बकासारखे संन्यासी माझे भाऊ आहेत,
परश्री रथ आणि परद्रव्य हरक जे आहेत ते माझे भाऊ आहेत. मी कशा प्रकारे वागणार आहे, कशा प्रकारे जगणार आहे. ऐका कलियुगाची ख्याती. काय बरंच काय येते. मुलं होतील बापाचे वैरी, बरंच काय येते, बरंच काय 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 येते. ते ऐकायला पण आपल्याला विचित्र वाटतंय आणि आज प्रत्यक्ष पाहायला मिळत आहे. आम्ही एवढा फॅशन मध्ये अडकलोय, एवढा फॅशन मध्ये अडकतोय आम्ही की आम्ही आमच्या ड्रेसवर मॅचिंग बांगड्या घालतोय. पण आमचा नवरा जिवंत असल्याची खूण एखादी हिरवी बांगडी आम्ही ठेवत नाही. सौभाग्याचं लेणं म्हणून आम्ही त्या कुंकवाला सुद्धा बाजूला केलेलं, त्या लाल टिकलीला सुद्धा बाजूला केलेली आहे. आम्ही एवढा फॅशन मध्ये रंगलोय, अटकलोय. पावसाळ्यामध्ये एका सुनेला सासूने सांगितलं, आता सकाळी तुझं लवकर आवरलंय तर जरा एक तांब्याभर पाणी तुळशीला घाल. उत्तर काय आलं माहितीये, एवढं पडतोय ना पाणी, मी कशाला घालायला पाहिजे. तुला जगावी म्हणून पाणी घालायला सांगत नाही, तुला कसं जगता यावं, वागता यावं हे कळावं म्हणून तुळशीला पाणी घालायला सांगते. मी कुठेही जरी गेलो ना माऊली, तरी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो, तुमच्या घरात तुमची वृद्ध माणसं आहेत ना, ती वृद्ध माणसं सांभाळा. वयस्कर माणसं जी आहेत ना, म्हातारी ज्यांना म्हणतोय आपण, वृद्ध माणसं सांभाळा. कारण धर्माची संस्कृती आणि धर्माचे संस्कार खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे आम्हाला पाहायला मिळतात. चुकून जर एखाद्या भरलेल्या भांड्याला जर आमचा पाय लागला तर तीच आजी बोलते, पहिले त्या भांड्याच्या पाया पड, भरलेल्या भांड्याला पाय नाही लावायचा. आम्ही शिकलो ना, 4 पुस्तकं जास्त शिकलो, पण हे नाही शिकलो आम्ही. आज पण आम्ही दरवाजा लाथेने जर उघडत असू तर काय किती पुस्तकं शिकलो आम्ही. वृद्ध माणसं जी आहेत ना, ती दरवाजाच्या दारवंड्याला पाय सुद्धा लावत नाही. उमरट्याला पाय लावतील का? पाय न लावता मध्ये पाऊल टाकतात. ते उंबरट्यावर उभ्या राहणाऱ्या बाईला काय शिकवावं, काय सांगावं आणि तिच्याकडून काय अपेक्षा करावी. बरंच काही बोलण्यासारखं कलियुगामध्ये काय काय आम्हाला पाहायला मिळत आहे. बरं, लयाला कारणीभूत आम्हीच ना. आम्हाला जे दुःख प्राप्त होत आहे, आमच्यावर जे प्रसंग येतात, जे संकट येतात, त्याला कारण काय आहे? लोक नाहीत, शेजारी नाहीत, घरातले नाहीत, जो करतोय तोच. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आणि म्हणून कलियुगामध्ये, कलियुगाला आयुष्य 4,32,000 वर्ष. माणसाला आयुष्य फक्त 100 वर्ष. शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्ष वय मिली. त्यात अवस्था बघा ना आमची कशी आहे. आणि म्हणून मग या ठिकाणी कार्य करत असताना मी विचार केला पाहिजे, देवाच्या चरणी जर मला चित्त अर्पण करायचंय तर अंतःकरण, मन, बुद्धी आणि मग चित्त. कारण परमार्थामध्ये चित्ताला किंमत आहे, वित्ताला नाही. वित्ताला नाही. परमार्थात वित्ताला जर किंमत असती, बरं का. आता बरीचशी माणसं अशी आहेत माऊली, आपल्याला पाहायला मिळतात या कलियुगामध्ये. त्यांच्या संपत्तीचा त्यांना खूप अभिमान असतो, बरं का. बोलून पण दाखवतात, 4-5 पिढ्या संपणार नाही एवढा आहे. अशा माणसानं जर सांगितलं प्रवचन श्रवण करा, कीर्तन श्रवण करा, आध्यात्मिक जे काही आहे ते करा, गावात हरिनाम सोहळा चालू आहे तिथे जा, जे काही मिळेल काम ते करा, जी सेवा करता येईल ती करा. त्यांच्या मुखातून, त्यांच्या तोंडातून शब्द येतात, उत्तर येत आहे, आम्हाला देवाने काय कमी केलंय, काय गरज आहे ते सगळं करायचे. म्हणजे आम्हाला कमी केलंय म्हणून करतोय असं म्हणण्याचा उद्देश आहे का तुमचा? संपत्तीचा ज्याला अभिमान आहे ना,